अतिशय पौष्टिक खीर कशी बनवायची ते बघूया. हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे श्रावण महिन्यात स्पेशल किंवा सोमवार स्पेशल पारंपरिक पद्धतीने 4 ते 5 दिवस टिकणारी गव्हाची खीर. तर ते कशी बनवायची ते बघूया. तर 1 वाटी गहू आहेत, आपले साधे गहू आहेत, चपातीचे गहू आहेत, खपली गहू अजिबात नाही, साधी गव्हाची खीर बनवणार आहे. तर 1 वाटी गहू घेतलेले आहेत, त्याला स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतले आणि धुवून घेतल्याच्या नंतर पुन्हा याच्यामध्ये पाणी घातले आणि 1 तासभर भिजत ठेवलेले आहे. तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 2 तास पण भिजत घालू शकताय. सकाळी जर भिजवले तर तुम्ही दुपारी ही खीर बनवू शकताय. सकाळच्या घाई गडबडीमध्ये भिजत ठेवायचे आणि दुपारच्या वेळी निवांत बनवायचं आहे ही खीर. मी 1च तास भिजत ठेवलेली आहे. तासभर पण खूप भिजलेले आहेत. तर आता भिजल्याच्या नंतर 1 तासाच्या नंतर मिक्सरला भरड काढून घेतलेली आहे. भरड म्हणजे एकदम अशी जाडसर अशी भरड घातली म्हणजे केलेली आहे. जास्त आपल्याला एकदम बारीक बनवायचं नाही, तर एकदम भरड असं काढून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने. तर पूर्ण असं मी याच पद्धतीने आता पूर्ण भरड गव्हाची काढून घेते. अजिबात एकही गहू राहिलेला नाही. तर एका मोठ्या भांड्यात मी आता हे काढून घेते. राहिलेले गहू पण याच्यामध्ये पूर्ण असं भरड काढून घेतलेले आहे. हे मिक्स करते व्यवस्थित. गाठी झालेले आहेत, पूर्ण असं हातानं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याच्यात भरपूर पाणी घालायचं आहे. पाणी वर येईपर्यंत पाणी असं घालायचं आहे. आता बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आणि जे आपला गव्हाचा कोंडा असते ना, ते वर पाण्यावर असं तरंगते. तर 1-2 मिनिट असं ठेवायचं आहे. पूर्ण कोंडा आता पाण्यावर आलेला आहे, बघू शकताय. तर हे पूर्ण पाणी निचरून घ्यायचं, काढून घ्यायचं आहे पाणी. इकडे गॅसवर मी आता कुकर ठेवलेला आहे. तर पूर्ण याच्यामध्ये भरड ही गव्हाची याच्यामध्ये कुकरमध्ये घालून घ्यायचं. तर घातल्याच्या नंतर याच्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी गहू आहे, तर 5 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आपल्याला एका वाटीला 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे, मी बघू शकताय. पाणी घातल्याच्या नंतर व्यवस्थित एकजीव करायचं आहे पाण्याबरोबर आणि गॅस मिडियमच आहे. तर 5 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे. आता हे कुकरच्या शिट्ट्या आपल्याला 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्या करायच्या आहेत. श्रावण महिन्यात बनवली जाणारी अप्रतिम गुळाची गव्हाची खीर खूप छान एकदम टेस्टी लागते ही खीर. तर आता 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर व्यवस्थित छान शिजलेलं आहे, बघू शकताय. मस्त बुडाला पण एकदम असं लागलेलं नाही कुठं काही, एकदम असं छान शिजलेली आहे खीर आता ही. तर तुम्हाला मी असं हातावर घेऊन पण असं दाखवते. एकदम छान शिजलेलं आहे. तर 5 शिट्ट्यामध्ये गहू छान व्यवस्थित शिजलेला आहे, बघू शकताय. आता ही पळीनं छान एकदा हटून घेते, याला एकजीव करून घेते. तर आपण 1च वाटी गहू घेतलेली आहे, तर 1 वाटी आपल्याला गूळ लागणार आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी वाढू शकताय गूळ, पण 1 वाटी भरपूर झाला. चव छान लागते. तर जास्त गोड खाणारी असतील तर तुम्ही 1.5 वाटी घालू शकताय. छान गूळ घालून एकजीव करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर आणि एकदा 5 मिनिट असंच ठेवायचं आहे. तर पुढची तयारी करून घेऊया आपण. इकडं तडका पॅनमध्ये 1 चमच मी तूप घेतलेलं आहे. तूप छान असं गरम होऊ द्यायचं. मिडियम गॅस आहे, एकदम फुल गॅस करायचा नाही, मिडियम गॅसवरच आपल्याला. आता हे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत मी. तुम्ही शिजवताना पण घालू शकताय, पण मी असं तुपावर एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं तुपावर. छान एकदम अप्रतिम चव लागते अशी पण. ते खाऊन जर असं कंटाळा येतो तर ही आगळी वेगळी चव. आणि काजू बदामचे काप घेतले म्हणजे घातलेले आहे त्याच्यामध्ये. तर गॅस बंद केलेला आहे. तूप गरम झाल्यामुळे छान एकदम असं ब्राऊन कलरवर झालेले आहेत काजू बदाम पण. तर 5 मिनिट झालेले आहेत. इकडं आता तडका देऊन घेऊया खिरीला. तर मस्त छान असा तडका दिलेला आहे, एकजीव करून घेऊया. पूर्ण तूप हे आता काजू बदामचे काप पूर्ण असं एकजीव करून घेऊया. तर 2 मिनिट आणि याला शिजून घेते मी असंच. गॅस एकदम मिडियम आहे. तर अगदी खिरीला चव वाढवणारी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. खिरीला आणखी चव वाढते मीठ टाकल्यामुळे. तर अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमच विलायची पावडर टाकलेली आहे. विलायची पावडर, मीठ टाकून पुन्हा एकजीव करून घेतले आणि मस्त आपली रबरबीत खीर तयार आहे. आणि वर्ण सजावटीसाठी काजू बदाम टाकलेले आहेत. तर एकदम अप्रतिम चव. श्रावण महिन्यात स्पेशल बनवलेली गव्हाची खीर एकदम पारंपरिक पद्धतीने 5 ते 6 दिवस टिकणारी, 4-5 दिवस सहज टिकू शकते ही खीर. मग काय आहे ना, एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा गव्हाची खीर. श्रावण महिन्यात स्पेशल